श्रद्धांजन पुण्यांजन उपासक आणि उपासकांनो, आज तुम्ही अतिशय श्रद्धेने गौरवाने भोजन तयार केलं. त्या भोजनाचा अग्रभाग प्रथम भाग आपले शास्त्र तथागताने सम्यक संबोधनाला दान दिले आहे आणि भगवंताची सेवा पूजा वंदना करून आपण महान पुण्य संत केला आहे. त्याचप्रमाणे भोजनाचा बाकी राहिलेला भाग भगवान बुद्धांच्या श्रावक संघाला स्मरण करून भिक्खू संघाला दान दिला आहे आणि संघदानाचं दुसरं अग्रपुण्य संचित केलं आहे. या दोन आकाराने अर्जित केलेलं अग्रपुण्य तुम्हाला सगळ्यांनाच या संसारातील अग्रसुख मिळण्यासाठी, परमनिर्वाण सुख मिळण्यासाठी एकांत रूपाने हेतू प्रत्यय बनव या प्रकारे मनात प्रार्थना आणि भावना ठेवावी. आपल्या हृदयामध्ये आपण जी चेतना जागृत करतो, चेतना उत्पन्न करतो, तेच कर्म असते. क्रिया मात्रतेने कर्म बनत नाही. त्या क्रिया करण्याच्या पाठीमागे चेतना असते. ती चेतना काय करते? कर्म करते. कर्म चेतनेने करते. मग कोणतेही कार्य का असेल, मग ते आपण वाणीने करो केल्या गेलेलं असेल, शरीराने असेल किंवा मग ते मनाने. कधी कधी आपल्याला असं वाटू शकते वाणीने आकुषण काही झालं समजा ते थोडस पाप आहे, पण शरीराने जर केलं तर जास्त मोठं पाप असं वाटते ना. समजा तुम्हाला शब्दाने कोणी म्हटलं मी तुला मारतोय आणि शरीराने खरंच मारलं, मग आपल्याला विचार काय येतो? बोलल्यापेक्षा शरीराने मारलं तर जास्त दुःख नाही का? मग हे दुसरे लोक आहे ना असे विचार करतात, मग हे वाणीचं कर्म थोडस कमी बलशाली आहे, शरीराचं कर्म त्याच्याकडे जास्त बलशाली आणि मनाचं कर्म काय असं साधं आहे. समजा मनाच्या मनात विचार केला मी एका मारतो आला, परंतु मनातल्या मनात मी बोलतो आता काही दिसत पण नाही आणि वाटते की ते कर्म काही जास्त नाही. मग असं वाटते की मनात आलेले कर्म काही जास्त मोठे नाही, पण मनात आलेले कर्म त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. पण पाहताना असं वाटतं नाही का की दुसरे लोक नाही का, दुसऱ्या धर्माचे लोक असेच बोलतात, खास करून ते नगरे साधू वाले लोक म्हणतात मनाचे कर्म असं साधे नाही, वाणीचे कर्म त्याच्यापेक्षा थोडस बरं आहे, थोडस बलशाली असते, शरीराचं त्यांच्यापेक्षा जास्त. पण भगवान बुद्ध कर्माविषयी सांगतात आपली चेतना जशी असते, चेतना ज्या स्वभावाची असते त्यानुसार ते कर्म करते. त्या चेतनेची तीव्रता किती असते त्यावर कर्माची म्हणजे विशालता टिकून असते. बघा आज आपल्या संविधानामध्ये पण तसे हे आहे, तरतूद आहे. एखादा माणूस कोणी एखादा आकुषण करतो म्हणजे हिंसा असेल, चोरी किंवा व्यभिचार असेल, त्याचे इंटेन्शन किती तीव्र आहे नाही का, त्याची चेतना कोणत्या लेवलची आहे ते पाहतात, त्याच्यावर त्याचा दंड निर्धारित करतो नाही का. जेवढा जास्त क्रूरतेने राहतो तेवढा जास्त मोठा, म्हणजे चेतना जेवढी भयानक राहते विभाग तेवढा मोठा. म्हणून आपण या कर्म आणि कर्माच्या स्वभावाला आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या अंतःकरणात उत्पन्न होणारी चेतना ते आपले कर्म आहे. मग आपण कुशल चेतनेने कुशल कर्म केले पाहिजे, अकुशल चेतनेने अकुशल कर्म केले पाहिजे. भागीदारी मात्र आपण सोबत, म्हणजे असं होत नाही मला जे जे वाटते त्या कर्माचाच विभाग मिळावा, मला वाटतं की मला जे जे चांगलं आहे ना त्याच कर्माचा विभाग मिळावा, मला जे वाटत नाही की कधी मिळू नये ते कधीच मिळू नये, असं होत नाही, मिळणारच नाही असं होत नाही. आपण प्रत्येकाला असंच वाटते की मला माझ्या मनाला जसं छान वाटते किंवा प्रेमानं वाटते तेच मला मिळावं, तेच मला फळ भेटावं असं वाटते, परंतु कर्म मात्र तसे नसते.
भगवान बुद्ध म्हणतात, या दिसे वापरता बीज, म्हणजे ज्या प्रकारे आपण बीज आपण असं पेरतो त्या दिसा घालते, तो व्यक्ती तशाच प्रकारे तो फळ मिळतो. मग ते कल्याणकारी कल्याण पापकारी, म्हणजे ते कर्म जर मग ते कल्याणमय असेल, चांगले कर्म असतील तर मग चांगले, आणि जर वाईट कर्म असतील, पाप कर्म असेल तर मग ते पापमय फळ भेटणार. पापमय फळ आपल्याला आवडत नाही जनरली, परंतु व्यक्ती कर्म करतात, नाही का. आता मी तुम्हाला काही विशेष गोष्टी सांगतो, जसं परीक्षेने प्रश्न विचारल्यानुसार की आता दुःख कोणाला प्रिय नाही, परंतु कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कोणी व्यक्ती काही कर्म करतात, ज्यांच्या मनामध्ये लोभ आहे, द्वेष आहे आणि मोह आहे, याला मूळ करून जे लोक कर्म करतात ते अकुशल कर्म होत. अकुशल मुळ आहे, अकुशल मुळ आहे, तर मग त्यातून कुशल कसं उत्पन्न होणार. आता समजू घ्या, लिंबाच्या झाडाचे मुळं आहे आणि एक उसाच्या झाडाचे मुळं आहे. त्या लिंबाच्या झाडाच्या मुळाचा स्वभावच आहे तो पृथ्वीमधलं पाणी आणि जी ओझ आहे ते घेतो, पोषक आणि घेतो. ऊसाचं झाड करते काय करते, त्याचे मुळ पृथ्वीमधलं पाणी आणि त्याचं ओझ घेते, परंतु त्यांच्या मुळाचा फरक आहे. एक मुळ आहे त्या झाडाच्या कणामध्ये कडूपणा आणते, आणि एक मुळ आहे त्या झाडाच्या कणामध्ये गोडवा आणते. मुळाची किती मोठी भूमिका आहे. तसंच आहे, आपण जो अकुशल करतो त्याच्या पाठीमागे जी मुळं असतात, म्हणजे आपल्या अंतःकरणातील समजा लोभ आहे, द्वेष आहे किंवा मोह आहे, मग हे अकुशलाची मुळं अकुशलच उत्पन्न करतात, कधीच कुशल होत नाही. मग या अकुशल मुळाने जो कोणी व्यक्ती अकुशल करतो, म्हणजे जसे की आता हिंसा करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, खोटं बोलतो, चुगली करतो, नाही का, या टाईपचे सगळे अकुशल कर्म आहे. मग जो कोणी व्यक्ती अकुशल करतो त्याचे मात्र अकुशल म्हणजे वाईटच मिळणार, वाईटच फळं भेटतात. आणि म्हणून भगवान बुद्ध काय म्हणतात, भगवान बुद्ध म्हणतात की वाईट कर्म केलेला माणूस या वर्तमान जीवनामध्ये थोडंसं सुख अनुभव करत नाही. जरी तो मोराच्या मरासारखा अकुशल करताना आनंद घेत असेल, परंतु त्याच्या मध्ये स्वभाव असतो, जसं विष असते त्या पद्धतीने, किंवा तलवारीच्या धारेवर एखाद्या मोळाचा मध असावं, शहर असावं, त्याला कोणी जिभेने चाटून खातो म्हटलं तर मग ते त्याला स्वार्थ येतो, परंतु ती तलवारीची धार आहे आणि त्यांनी काय होते, जीभ काढून जाते. पण तशा पद्धतीने हे अकुशल असतात. अकुशल आपल्याला दुःख देतात. तो व्यक्ती या जीवनातही दुःख अनुभव करतो. हो, पेच तापते, आपला देह सोडून गेल्यानंतर परलोकी सुद्धा तो दुःखच अनुभव करतो. आणि असंही बघा, तो तर काय म्हणतात, पापने कथनते तप्त. एखाद्या माणसाने पाप कर्म केले आहे ना, त्याला समाधान नसते. जेव्हा जेव्हा तो आठवण करीत राहतो त्याला मनात अशी व्याकुलता निर्माण होते, तर ते दुःख होते. मी पाप कर्म केले आहे याचा पश्चाताप त्याला होतो. त्याने किती जरी म्हटलं मला मी काही ते करत नाही, तर त्याचं मन त्याला टोचते की तू वाईट केलं तर हे तर आहेच. भगवान बुद्ध काय म्हणतात माहितीये, याच पाप कर्म केल्याने जेव्हा तो दुर्गती नरक लोकांमध्ये जातो, तेव्हा या दुर्गती नरक लोकांचे सगळं दुःख पाहतो. मग त्या दुःखाला पाहून त्याच्यामध्ये येते, अरे मी पाप कर्म केला आहे, मी पाप कर्म केले आहे आणि म्हणून मी हे दुःख भोगतात. असं म्हणून ते दुर्गतीला जाऊन अधिक दुःखी बनतो. असं आम्ही पाप करतो. तर समजा त्या पाप कर्माच्या परिणाम स्वरूप कोणी व्यक्ती मनुष्य रूपामध्ये आला,
मनुष्य लोकांमध्ये आल्यानंतर आता पापकर्म आहे, पण त्याचं कोणतं तरी पुण्य आहे की त्याच्यामुळे मनुष्य लोकांना आला होता. मग मनुष्य लोकांमध्ये आल्यानंतर त्याचं जीवन हा कष्टमय आहे. जर त्याने हिंसा केलेली असेल, चोरी केलेली असेल, व्यभिचार केलेला असेल, खोटं बोललेलं असेल किंवा जुगली, प्रत्येक कर्म त्या व्यक्तीच्या आईच्या गर्भात आल्यापासून ते कर्म कधी सोडत नाही. असं होत नाही की थोडं वेळ बस मला थोडं बाहेर जाऊन द्यायचंय, इथं असं ठेवता येत नाही त्याला. ते आपण जिथे जातो तिथे ते कर्म सोडून देते, नाही का? नाही तर आपले भरपूर गोष्टी असेल, आपण काय होतं जे थोडं ओझं वाटलं, थोडं ओझं वाटलं थोडं ठेवतो इथे, नाही मी ठेवतो, मी थोडं पे करून येतो आता. पण त्या कर्माचं ओझं असं असते, एवढं भयावह ओझा, पण तरी तुम्ही त्या ओझ्याला उतरून ठेवू शकत नाही. ते ओझं तुमच्या सोबत येते आणि ते ओझं तुम्ही जिथे घेऊन जा तिथे तुम्ही जिथे जा ते ओझं तुमच्या सोबत. तर ओझं तर ओझं आहे, तर त्याच्यासोबत तुम्हाला दुःख पण भरपूर आहे. भगवंतांनी एक उपमा केली, उदाहरण सांगितलं होतं. जसे की बैलगाडीला झोपलेले बैल असतात, ते बैल जिकडे जिकडे जातात त्या बैलाच्या पायाचा पाठला त्या गाडीची चाके करतातच. याला कोणी हे करू शकत. ते बैल तिकडे घेऊन जातात तिथे ते चाक येतात, नाही का? हा एक स्वभाव आहे, कर्माचा स्वभाव. आता मी तुम्हाला दुसरी सांगतो. पाप कर्म एक असे असतात जे तुम्हाला दुःख देतात, भय देतात, तुम्हाला पीडा देतात, परेशानी देतात, सगळं दुःख देतात. मग आता समजून घ्या, ते चाक आता बैलाच्या गाडीचे बैलगाडीचं चाक नाही आला, तसं चाक आता लोखंडी चाक आहे. आणि ते चाक समजा आपल्या कमी कमी ढगा एवढं उंच आहे, नाही का? लोखंडी चाक आहे आणि उंच ढगापर्यंत आहे. आणि तुम्ही जिकडे तिकडे जाणताय तिथे जाणताय, ते तुमच्या पाठीमागे येत आहे. आता तुम्ही परेशानी बघा कशी करा, नाही का? तेव्हा आता हे छोटा असताना, नाही काय, लहान मुलं गाडी खेळते तेवढं जागा असतं आपल्याला वाटत नाही. तसं तर ते एवढं मोठे लोखंडी चाक आहे, तुम्ही तिकडे जाल तुमच्या मागे मागे येत आहे. त्याला कोणी दूर करू शकत नाही. ज्याचं ज्याचं चाक त्याच्या त्याच्या पाठीमागे. असं होत नाही की माझं चाक दुसऱ्याच्या पाठीमागे लावून द्यायचं, असं होत नाही. ज्याने ते पाप केलं त्या पाप कर्माचं जे चक्र आहे त्याच्या पाठीमागे ते चक्र किती मोठं आहे माहितीये? मी तर तुम्हाला फक्त त्या घरापर्यंतच म्हटलं, पण पाप कर्माचं चक्र एवढं भयावह असते, त्याची सीमा कधी कधी मोजता येतं. तुम्हाला माहित आहे, ते कोकालिक नावाचा एक भक्ती केली होता. कोकालिक दिल्लीची पहिले परिवाराचा होता. तर तो भिक्षू झाला, त्याला जीवनामध्ये परिष्कारामध्ये स्वार्थ उत्पन्न झाला. एकदा सारीपुत्र बौद्धला म्हणजे त्या गावात जिथे ते राहत होते. आता सारीपुत्र गांधीजी म्हणजे गुणवान, सगळ्या आनंद त्या ब्रह्मांडामध्ये भगवंताच्या नंतर सगळ्यात गुणवान सारीपुत्र. मग गावातल्या लोकांनी विचार केला, अरे आपल्याला सौभाग्य मिळालं, आपलं सारीपुत्र बौद्धला गांधीसारखे गुणवान मंदिर भेटले, चला आपण दान देऊया. मग लोकांनी काय केलं, खूप दान दिलं. जीवन म्हणजे वस्त्र आहे, भोजन पुरस्कार, खूप साऱ्या वस्तू दान केल्या. जवळपास 500 दिल्या, 500 तर मग त्या वस्तूंना बघितल्यानंतर त्या भक्तीच्या मनात लोभ उत्पन्न झाले. अरे आता सारीपुत्र भंतेजी म्हणजे अल्पेच्छ भंतेजी, एक जीवन आहे तेवढ्या संतुष्ट राहणार आहे, बाकी सगळं मलाच भेटणार आहे, नाही का? हे तर घेत नाही, हे भिक्षू सगळे पाहणार लोक, हे काही घेत नाही काय? पण असा विचार केला आणि सारीपुत्र भंतेला पण वाटलं की माझ्याकडे ऑलरेडी 3 जीवन आहे, मला वेगळं घ्यायची गरज नाही, असं विचार केला. पण नंतर विचार केला की माझ्यासोबत मोठा विशाल सुविशाल भिक्षू संघ आहे, 500 भिक्षू सारीपुत्र भंते सोबत
500 भिक्षू सोबत विचार केला की यापैकी कोणाला काही ना काही लागत असेल, म्हणजे कोणाला शिवर फाटलेला असेल किंवा जसं होते चेन करायचं असेल काही लागते, तर त्याने काय केलं मग ते ऍक्सेप्ट केलं आणि सगळे केलं. मग त्याच्या मनात उत्पन्न आता लोभ होता ना, मग लोभा आणि सगळे आशावर सगळं पाणी केलं होतं. लोभ उत्पन्न झालं की सगळं माझंच होणार, माझंच होणार म्हटलं आणि ते आपल्या हातून सुटलं तर किती दुःख होतं. असं तो ते संसार छोट्या छोट्या गोष्टी हातून सुटताना पाहिल्या की आणि त्याच्याविषयी दुःखाची तीव्रता किती असते माहिती आहे. त्याच्याविषयी जेवढे आपण स्वप्न रंगवले नाही का, हे माझं असणार स्वप्नात तसं तरी ते सगळं स्वप्न एकदाच भागवून गेले. ते जेवढे स्वप्न जास्त तेवढे जास्त दुःख, मग त्याला फार दुःख होतं. मग क्रोधामध्ये येऊन त्याने म्हटलं की अरे दोघे विषू पापी आहे नाही का. आता क्रोधाने माणूस काय होतो, आंधळा होतो. त्याला चांगलं काय आहे वाईट काय कळत नाही का. सत्पुरुष कोण आहे असत्पुरुष कळत नाही का. आणि त्याच्यामुळे तो फार दुःखी होता, त्याला पापी म्हणतात. तर मग त्याला ते दुःख कुठं प्रकट करावं समजायला मग ते आलं भगवंताकडे, भगवान बुद्धांकडे. माझी आपल्यावर श्रद्धा खूप आहे, तर सारीपुत्र नोकऱ्या गंगेची पापी आहे. गंगेची भगवान म्हणतात अरे असं नको म्हणून, सारीपुत्र नोकऱ्या गंगेची कल्याण निर्माण युक्त आहे, सत्पुरुष आहे. त्यांच्यावरती मनामध्ये प्रसन्नता जागत. एक वेळेस म्हणतात, 2 वेळेस म्हणतात, 3 वेळेस म्हणतात, पण तरी तो ऐकतच नाही. नंतर तो बोलतो भगवंताला वर्णन करतो आणि निघतो. थोडस भगवंताच्या नजरेच्या आड भगवान बुद्ध आहे तोपर्यंत सुरक्षितता आहे. हा आश्चर्य असते बघा नाही का. भगवंताची महिमा बघायची असते. कोणत्याही व्यक्तीच्या समोर केलेले कर्म त्याच्या नजरेच्या आडचा कोरा असतो, त्याच्या बाहेर गेला त्याची ती सुरक्षितता समजून मिळते. तर भगवंताच्या नजरेचा थोडासा नजरेचा म्हणजे सगळंच हात पाहतात, पण ज्यावेळी आपल्या मानसिक दिसते बदल थोडी दूर गेल्यानंतर त्याच्या शरीरावर खूपशे आले छोटे छोटे नाही का. त्यानंतर त्या भोगाच्या दाढी वगैरे झाल्या, नंतर चण्याच्या दाढी वगैरे झाल्या, नंतर पोळ्या वगैरे झाले वेग असतात, त्याच्यानंतर ते मोठे संत वगैरे झाले. ओके, आणि त्या तेवढ्या होऊन त्या फुटल्या सगळ्या, त्यातून रक्त आणि पूर्ण पाणी, आणि त्यामुळे तडफड त्या तो मृत्यूला प्राप्त झाला. आणि मृत्यूला प्राप्त होऊन तो एक पद्म नावाच्या नरकामध्ये गेला. गिरे लोकांमध्ये एक नरक होता. आता गिरे लोकांचे फार पाठ आहे, पण त्याच्यापैकी पद्म नावाचं नरक आहे. पद्म नाव हे सुंदर आहे. पद्म म्हणजे कमळ पुष्पाचं नाव आहे, पण ते नरक लोकांचं नाव आहे. त्यामुळे ते फार भयावह आहे. त्या नरक लोकांमध्ये तोंडामध्ये एक कुऱ्हाडी उत्पन्न होते. कुऱ्हाडी तोंड उघडलं, तोंड उघडलं की ती कुऱ्हाडी अशी धारदार नाही का उभी राहते, आणि मग ते तोंड आपण कधी ना कधी बंद करावं लागते. बंद केलं की मग ते कुऱ्हाडी धारदार आहे त्याने कट होते. मग कापले गेले की ते पुन्हा तोंड उघडतो, पुन्हा करतो. त्याचं जसं दुःख नेहमीच तयार होतात, कसं दुःख आहे. आणि हे एक वेळ नाही, 2 वेळा नाही, करोड वर्ष नाही. त्याला म्हटलेलं आहे म्हणजे त्याला मोजता येत नाही म्हणतात. त्याला भगवान सांगतात 10 नरकाचं आयुष्य त्या एका नरकाचं आयुष्य. ते एका नरकाचं आयुष्य किती माहिती, समजा तीळ किंवा मोहरी नाही का सरसोदान असतं, तिळाच्या असे 20 कोठार आहेत. म्हणजे मध्य देशातील असं एक आकाराचे कोठार असतात, स्टोरेज असतात. ते असे 20 आहेत मोठे मोठे, समजा एवढं अर्धे घराचं समजा, आणि असे 20 आहेत. तर कोणी व्यक्ती आला 100 वर्षाने एक तीळ बाजूला केला तर असे प्रति वर्षाला येऊन ते असे 20 कोठार संपवून जाते, पण ते एका नरकाचं आयुष्य संपत नाही. म्हणजे एका नरकाचं आयुष्य संपत नाही, ते एक नरकाचं आयुष्य आहे. आता त्या एक नरकाचं आयुष्य मध्ये एक तीळ, आणि तसे आता आणखी 20 कोठार. आणि त्या 20 कोठाराचे तसं सेम टू सेम त्या 20 कोठाराचं दुसऱ्या नरकाचं आयुष्य.
त्या दुसऱ्या नरकाच्या आयुष्याचं एक तीळ समजा आणि तसे आणखी 20 टोटल असे 10 नरकाचं आयुष्य त्याचं एका नरकाचं आयुष्य. मग यावर विचार करू शकतो ते किती भयावह पाप. मग आता तुम्ही त्या चाकाची पापकर्माच्या चाकाची गोष्ट लांबी रुंदी मोजा कशी करतो नाही काय असं पाप करणार. मनुष्य लोकांमध्ये आल्यानंतर हेच पाप कर्म आपल्याला काय देतात, दुःख देतात. हिंसेचं पाप कर्म जर केलं तुम्ही कोणी असं एक पर्सन तर हिंसेच्या पापाने ते नरक लोक भेटते, प्रेत लोकात जातो, तिरछान लोकात जातो. खास करून तिरछान लोकात गेल्यानंतर ज्या प्राण्याची हत्या केल्या जातात त्याच प्राण्याच्या योनीमध्ये त्याला कमीत कमी 500 वेळा जन्म भेटतो. 500 वेळा तसंच मरण घेतली पाहिजे. ते लोक ते कोंबडी कापतात नाही का, हो बकरी कापतात नाही का, कोणी कोणी आणखी पण काहीतरी हो मासे पकडतात नाही का. तर हे जसं त्याने केलं तसं तो प्राणी करतो. तसं दुःख आपल्याला आवडते का? कोणी आपल्याला कोणी जर कापलं तर दुःख आवडत नाही. पण माणसं पाप कर्म करतात. लोभाच्या आहारी जाऊन, द्वेषाच्या क्रोधाच्या आहारी जाऊन, मोह बुद्धीच्या आहारी जाऊन पाप कर्म करतात आणि दुःखाला भेटतात. आता हे तर बाकीच्या इतर लोकांचं दुःख आहे. पण मनुष्य लोकांमध्ये कोणी जर याच कर्माचं फळ अनुभवत असेल जीव हिंसेचं पाप करणं तर ते पाप करणं त्या व्यक्तीला असं होऊ शकते की तो प्राणी आईच्या गर्भात आल्यानंतर तिथंच तो मरू शकतो. बघा कितीतरी असे म्हणजे असे बाळ असतात जे आईच्या गर्भामध्ये मरतात. आजकाल लोक स्त्रिया गोळी खाऊन टाकतात नाही का. त्यांना वाटते की म्हणजे आपल्याला वाटते की ते मोठा आकार होण्याच्या अगोदर आपण गोळी खाऊन जर साफ केलं तर गर्भधारणा होत नाही. पण तरीही ती प्राणी हिंसा होते गोळी खाणीमध्ये. हो म्हणजे असं नाही आहे की तुम्ही म्हणजे वाटल्यानंतरच ते गर्भ राहतो असं नाही. की गर्भ जेव्हा राहिला तो जो काळ असतो तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्त्री आहात, एक पर्टिक्युलर काळ असतो त्याच्यानुसार ते गर्भ राहतो. किंवा त्याच्या व्यतिरिक्त जे म्हणजे पती पत्नी जेव्हा एकत्र येतात त्याने होत राहत नाही. ते 2-3 गोष्टी कम्प्लीट असायला पाहिजे तसं तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यानुसार तुम्ही जर गोळी खाल्ली आणि ते अभावशन वाटते. बघा आता ते तुमचा निर्णय झाला तुमचा 100% परंतु त्या व्यक्तीचं कर्म म्हणून वाटते की त्याला जन्म घ्यायच्या अगोदरच त्या विचाराला जावं लागतं. कधी कधी नुकताच जन्म होते आणि तो आईचा आता तो प्राण सोडतो. आपण असे किती मुलं पाहतो. कधी कधी एकदम सुंदर दिसायला पण सुंदर बाळ असते, छोटस 2-3 वर्षाचं निरागस बाळ असते, छान वाटते आपल्याला आणि त्याला सुद्धा मृत्यू येतो. आपल्याला वाटते अरे मुलं चांगलं बाळ आहे, किती छान आहे, गोड दिसते, त्याने काय पाप करून केला असेल बरं नाही का, त्याला काय दोष असेल नाही का. आपल्याला ते एवढंच दिसते पण आपल्याला माहिती नाही की त्यांच्या त्या प्राण्याच्या त्या व्यक्तीच्या पास्टलाईफमध्ये पूर्वजन्मामध्ये काय काय कर्म संचित आहे. कर्माच्या विना काही होत नाही. मग ते कर्म त्या व्यक्तीला एक छोटस बाळ असताना सुद्धा मृत्यू देते. कधी कधी तरुण बनतो 16-17-18 वर्षाचा, काहीतरी कारण बनते. कारण असं मोठं काही असं कधी परिस्थिती कोणतीही असो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते काहीतरी होणार. कधी कधी काय होते माहितीये का, आता तसं वास्तविक पाहणं ते सांगायला तसं बरं नाही वाटत, पण कधी कधी असं होते की जे मोठ्या जे संकट येतात, प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक जे आपत्ती येतात, डिझास्टर येतात, तर त्याच्यामध्ये भूकंप आहे किंवा मग बाढ येते नाही का, त्याच्यानंतर आग लागून जाते कुठेतरी आग लागली होती नाही का, आणि आता भूकंप झाला, पूर आणि नदी वाहून लोक सांगतात हे असं काहीतरी होते. पण आपल्याला वाटतं की हे सगळे निराकस लोक असू, परंतु
व्यक्तीच व्यक्तीचा शत्रू बनतो. जरी आपल्या वर्तमानामध्ये असं असेल की तो व्यक्ती निरागस सोडून छान कर्म करणार असेल, पण आपल्याला माहिती नाही आपण पाठीमागे काय केलं, कोणत्या ना कोणत्या कर्माचा नाही. कधी कधी काय होते, एखाद्या कर्माचं समर्थन जेव्हा एक सामूहिकरित्या केलं जातं नाही का, एखादा माणूस एखाद्याला मार्ग किंवा छान केलं जातं नाही का, मनात चेतना उत्पन्न करून त्याचं समर्थन करतो किंवा त्याचं अनुमोदन करतो, त्याच्या सहभागी होतो, मग ते कर्म मांडतो. म्हणजे असे प्राकृतिक आपदामधून ते असे संग्रह काहीतरी होतं. म्हणजे एक शॉर्ट मध्ये जसं तुम्ही वाटला की जीव हिंसेचं पाप करणं असं आहे जे मनुष्याला किंवा प्राण्याला अकाली मृत्यू देते. फक्त मनुष्यालाच नाही, कधी कधी तिथे सुख असणारे समजा कोणत्याही ठिकाण असतो, नरक लोकात देत नाही. नरक लोकांमध्ये पाप कर्माचे आणि अकाल मृत्यू नाही देत, तिथे तुम्हाला आणखी चांगला काळ देते. हा, तिथे तुम्हाला जो म्हटलं ना आता माझं पाप आहे पटपटी केलं पाहिजे, पण तसं होतं तिथे काळ तुम्हाला एक्स्ट्रा देते. ओके, आणि त्याचा कार्यकाळ उत्पन्न देते नाही काय, जोपर्यंत त्याचा पापाचा वेगळा प्रभाव संपत नाही तो. आणि आश्चर्यही गोष्ट अशी असं नाही की त्या कर्माचं समजा स्टार्टिंगला निरे लोकांमध्ये 5 प्रकारचे दंड असते. पहिला एक दंड समजा की एक दंड आहे, ते दंड वेगळ्या प्रकारचे वापर. एक दंड तुम्हाला कमीत कमी सगळ्या लोकांना माहीत असलेल्या समजा, एक लोखंडाचा रस असतो, म्हणजे रस म्हणजे गरम करून तप्त झालेला लावा झालेला रस नाही का, आणि त्याच्यामध्ये कोणी व्यक्ती पडते नाही का. आता किती वेदना होत असतील, फार भयावह. तो माणूस त्या प्रकारचं दुःख तोपर्यंत भोगतो जोपर्यंत कर्माचं फळ संपत नाही. आणि जिथे संपला कर्माचं फळ तेव्हा तिथे च्युत होतो आणि तिथेच उत्पन्न होतो, तिथे कुठे त्याच्या बाजूला मग त्याचा दुसरा दंड सुरू होतो. ओके, म्हणजे असं झाले एकंदर 5 आणि 5च्या नंतर पुन्हा मेन नरक लोकात झालं. असं भयावह दुःख आहे. म्हणून पाप कर्म कधी करू नये. ज्या माणसाला दुःखाची भीती वाटते, दुःख नकोस वाटते, त्या व्यक्तीने कधीच पाप कर्म करू नये. असं आपल्याला दुःख आवडते का नाही, आपल्याला सुट वगैरे आवडत नाही. तिथे भयावह दुःख असते. एक दुःख असं असते, अशी एक जमीन असते ती गरम असते, गरम असते आणि त्या जमिनीवर त्याला असं भेटवतात. त्याच्या दोन्ही हाताच्या मध्ये तळ हातामध्ये एक गरम लोखंडाची सुरी असते, ती ठोकून अशी जमिनीत काढतात. ओके, त्याच्या दोन्ही पायाच्या मध्ये ते जमिनीत काढतात, म्हणजे लोखंडाचा सुरा असतो मोठा असतो. आणि स्त्री असेल तर त्या छातीमध्ये ते टाकतात आणि ते पूर्ण जमिनीत जातं, म्हणजे एवढं. आणि पुरुष असेल तर त्याच्या इथे कमळा, ठीक आहे. पण असं तो तडफडतो आणि ते काय जमीन पण गरम, ते लोखंड पण गरम आणि ते सूर्य लागलेलं ते गरम. बाकी सगळं जात असं तडफडतो माणूस तोपर्यंत तिथे मरत नाही, जोपर्यंत त्याने केलेल्या कर्माचा विभाग संपत नाही. आणि ते झाल्यानंतर पूर्ण दुसरं आज मनुष्य लोकात आल्यानंतर अकाल मृत्यू मिळतो. कशामुळे? हिंसेचं पाप कमी केलं. त्याचं उत्तर असं आहे. आता मी तुम्हाला दुसरं सांगतो. आता समजा तुम्ही इकडे मच्छर चावलं, तुम्हाला माहिती नाही काहीतरी खाल्लेलं संपवते आणि असं तुम्ही पटकन मागितलं. ओके, आता तुम्हाला माहिती म्हणजे ते मच्छर काहीतरीच आपल्यासारखं वाटत आहे आणि ते असं नाही, पण आपल्याला मारण्याचं चित्त होतं का? मारण्याचं चित्त नाही आहे, परंतु तो नाही लावायचा नाही का, त्याचं रक्त लागते. परंतु त्या तसं करू नये, स्मृती असलं पाहिजे, परंतु त्या कर्माची तीव्रता नसते. ओके, पण तुम्हाला मच्छर दिसला ते बसतात आणि नंतर त्याला हळूहळू त्याला मारतोच पाहिजे नाही का, तेव्हा त्याला सोडायचंच नाही का. नाहीतर आजकाल लोकांकडे बॅट असते, ते तर एकदम फास्ट असते, कारण की पटपट मारून टाकतात आणि ते आवाज पण छान येतो. थोडं कधी कधी आवाज ऐकायला बरं वाटतं, कोणी कधी असं जेवण लागतं नाही का. कधी कधी तो बॅटरीचा आवाज नाही का, कधी कधी कानाला बरं वाटते आणि मग असं काहीतरी जेवण लागतं, मस्त ते दिसलं नाही. मग
ते हिंसा, मारण्याचं चित्त उत्पन्न केलं. आता मच्छराला मारण्यामध्ये आणि समजा एखाद्या गुणवान प्राणी गाय बैल त्याला मारण्यात फरक आहे. प्राण्याला मारण्यामध्ये आणि मनुष्याला मारण्यामध्ये फरक आहे. दुष्ट मनुष्याला आणि शीलवान मनुष्याला मारण्यात फरक आहे. शीलवान मनुष्याला आणि ऋषी साधू लोकांना मारण्यात फरक आहे. साधू लोकांना आणि भगवंताच्या उपासकांना मारण्यात फरक आहे. उपासकांना आणि भगवंताच्या भिक्षू लोकांना मारण्यात फरक असते. भिक्षू लोकांना आणि श्रोतांना मारण्याच्या लोकांना मारण्यात फरक आहे. ते सगळ्यांचे कर्म पण जे कर्म केले त्याचं फळ भोगायला पडतं. असं भयावह दुःख आहे तिथे मारण्याचं चित्त उत्पन्न झालं. आता हे 5 गोष्टी एकत्र यायला पाहिजे, त्याच्याशिवाय ती हिंसा होत नाही. नाहीतर काय लोक असते, नुसतं मनात विचार केला तो पाप केला म्हणतात. कधी कधी काय होते, हे दुसऱ्या धर्माचे लोक आडाणी लोक असतात आणि ते काय करतात, गवत तोडलं की म्हणतात तुला हिंसेचं पाप नाही, तू हिंसा केली म्हणतात. फुलं तोडले की ते म्हणतात तू हिंसा केली म्हणतात. झाडाला तोडलं म्हणतात तू हिंसा केली म्हणतात. एखादं मेलेली गाय आहे त्याला कोणी कापले, त्याला कोणी आगीत जाळलं, किंवा त्याला मेलेली गाय आहे पण त्याला कोणी फ्राय केलं आणि मस्त खाऊन टाकलं म्हणतात पाप केलं म्हणतात. म्हणजे असे मिथ्या दृष्टी मानतात. पण हिंसेचं पाप होण्यासाठी सम्यक प्रकारे समजलं पाहिजे. कसं होते, सगळ्यात अगोदर हे माहिती पाहिजे की तो प्राणीच असला पाहिजे, नाही का. नाही प्राण्यासारखं काहीतरी असलं तर काम करेल काय नाही. एखादी बावली ठेवली आणि म्हणते की प्राणी आहे, होते का नाही. तो प्राणी असला पाहिजे, सोबत त्या प्राण्यामध्ये प्राण असला पाहिजे, म्हणजे जिवंत असलं पाहिजे. नाही तर मेलेल्या प्राण्याला कापा काय होते का. प्राणी असला पाहिजे, प्राण्यामध्ये प्राण असला पाहिजे. त्याच्यानंतर त्या प्राण्याला मारण्याचं चित्त उत्पन्न व्हायला पाहिजे, तिसरी गोष्ट. चौथं, त्या प्राण्याला मारण्याचं चित्त उत्पन्न झालं, त्या चित्त उत्पन्न होणं वेगळं आणि मारण्याचा उपक्रम करणे वेगळा. मग चौथा काय, मारण्याचा उपक्रम झाला पाहिजे आणि त्या मारण्याच्या उपक्रमाने तो प्राणी मेला पाहिजे, तेव्हा ते हिंसेचं पाप होते. आता समजा ते 4 गोष्टी आहेत, तो प्राणी आहे, जिवंत पण आहे, मारण्याचे चित्त आहे, उपक्रम पण केला पण तो मेला. समजा हाती आहे, हातामध्ये गवताची गाडी घेते आणि मग त्याला खदर करून टाकतो, त्याला काय होते का नाही. हे 4 गोष्टी कम्प्लीट आहे पण ही एक नाही झाली, ती हिंसा होते नाही. तसंच एक जरी अपसेट असेल तर त्याचं हिंसा पूर्ण होत नाही. तर ज्याने या 5 अंगाने युक्त हिंसा केली त्याला त्याचं फळ भोगावं लागतं. आणि त्याला दुर्गती नरक लोकात असो अथवा मनुष्य लोकात. मनुष्य लोकांमध्ये फळ भोगताना त्याला अकाल मृत्यू लागतात, अकाल मृत्यू. पण एवढंच नाही, त्याच्यासोबत आणखी खूप सारे राहतात. त्याला शारीरिक दुःख, नाना प्रकारचे रोग, दिसायला विरूपी असतो, त्याचे अंग प्रत्येक चांगले नसतात किंवा खूप साऱ्या गोष्टी त्याला राहतात. मग हे सगळं पापाचं फळ आहे. त्याच्या पाठीमाग कसे लागून आहे, हो चाकासारखं. साधं चाक नाही का, गाडीचं चाक नाही, मोठं चाक आहे जे तुम्हाला भय देते, जे तुम्हाला दुःख देते, सगळ्या प्रकारची पीडा देते, शांत तुमची भंग करून टाकते, नाही का. दुःख जेव्हा येते तेव्हा आपल्याला शांती राहते का नाही. माणूस कसा व्याकुळ राहतो माणसालाच माहित नाही का. आता ते दुःख नाना प्रकारे तुम्हाला माहितीच आहे. तर हे पहिलं दुःख आहे, असं भयावह आहे. विचार करा बाकीचे पाप किती आहे. आता तुमच्या प्रश्नाच्या नुसार पहिलं उत्तर समजाय. आता मी तुम्हाला दुसरं थोडंसं सांगतो, ठीक आहे. तुम्ही आज इथे अतिशय श्रद्धेने गौरव. आता एवढं समजून कधी पाप कोणतंच करू नये. पाप ही फक्त तुम्हाला दुःखच देते, म्हणून कोणतं पाप करणे. आता तुम्हाला पुण्याची गोष्ट सांगतो. तुम्ही आज अतिशय श्रद्धेने भोजन तयार केलं, आपण भगवंताला दान दिले. आता भगवंताला आपण दान दिलं, भगवान तुमच्या शरीराने जिवंत आहेत पण नाही. आपण भगवंतासमोर ते भोजन ठेवलं. आपल्या उपासिका म्हणत होत्या, आपल्या वृद्ध आपल्या आई आहेत त्यांना आपण ठेवू शकतो, नाही का. पण त्यांना असं जवळ ठेवलं ते काय घडत नाही. त्यांना समोर ठेवलं नाही ते घडत नाही, कारण ते आपल्या लोकांमध्ये नाही का. आपल्या लोक जास्त ते घ्या म्हणून खाऊन टाकत कधी जास्त, पण तसं होत नाही. समजा इथे जरी ते आल्या दिसल्या समजा
तरी ते आपलं एवढे नाही कळलं. ओके, त्यांना त्यांचं बोल त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मग ते त्याचं माध्यम लागतं. तर आता भगवान बुद्ध सहज ठिकाणी जिवंत नाही आहे, तरी पण आपण भगवंताला दान दिला. मग भगवंताला दान दिले तर हे कर्मकांड आहे का, अंधश्रद्धा आहे का? आपल्या दोन टोकाकडे जाते. एक तर ते अंधश्रद्धेकडे जातात, नाहीतर मग त्याचा विश्वास बसल्याने कळतच नाही का. पण आपल्या बुद्धीने आपल्या प्रत्येने समजून घ्यायचं की ऍक्च्युअली कर्म कसं आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, कर्म काय आहे? चेतनाहं विक्रे कर्म होता. भगवंताने म्हटलं विश्व चेतन कर्म म्हणतो. पण चेतना कर्म आहे, मग आपल्याला ते पुण्य कर्म संचित करायचे आहे. तर मग आपल्याला फक्त चेतनेशी संबंध, ते भगवंताशी संभावित नाही आहे. ते भगवान बुद्ध ते भोजन खात नाही, ग्रहण करीत नाही, परंतु ते आपल्याला पुण्य मिळून, आणि म्हणून आपण ते करतो. कसं आहे, जेव्हा तुम्ही भगवंताचे गुण स्मरण करता की जे आपले भगवान अरहंत आहे, सम्यक समृद्ध आहे, विद्याचरण संपन्न आहे, सुखद आहे, अशा अनंत गुणांनी युक्त असलेल्या तथागतांना भोजन, ते पाणी, ते पुष्प, धूप, दीप, पूजा करतो, दान देतो. भगवंताच्या प्रती उत्पन्न झालेली श्रद्धा आणि त्या श्रद्धेने भगवंतासाठी केलेला परित्याग, या दोन गोष्टी, श्रद्धा आणि दानाची चेतना, या दोन गोष्टीमुळे आपल्या चित्तात ती पुण्य चेतना उत्पन्न होते, ते पुण्य कर्म संचित होते. मग आपण भगवंताला हे जे करतो, कशासाठी करतो? आपल्याला पुण्य मिळावं. भगवंताला पुष्प ठेवले काय नाही ठेवले काय काही फरक पडते, भगवान राहत आहे, तर ते आपल्या पुण्यासाठी आपण करतो. मग आपल्याला असं कळालं, आता भगवान बुद्ध सहज वेगळाने नाही आहे, भगवंताचं परिनिर्वाण झालेलं आहे. पण तरी सुद्धा जर आपली श्रद्धा समान असेल की जीवमान साक्षात भगवंताला मी हे दान दिल्यासारखे भोजन दान देत आहे, असं समजून दान देत असेल, तर आजही साक्षात भगवंताला भोजन दान दिल्याचं पुण्य मिळते. मग आपण ते पुण्य का बरं कमावत नाही? समजा तुमच्या घरी भगवान बुद्ध आले, भगवंतासाठी व्यक्ती, ते सगळ्या अनंत ब्रह्मांडातील सगळ्या देवता मनुष्यांमध्ये जे आंतर आहे, सगळ्या देवतांचे सगळे भगवान आहे, पूजनीय दाक्षिण्य आहे सगळ्यांचं. मग असे भगवान आपल्या घरी आले, मग आपल्याला किती आनंद होईल. मग आपण ज्या पद्धतीने आपण दान देतो, मग तसंच दान द्यायचं. आणि मग बघा पुण्य कसं तुला, हेच पुण्य तुम्हाला जेव्हा मिळते ना, इमॅजिन करू शकत नाही, नाही का. मग हे पुण्य असं प्राप्त करण्याचं सौभाग्य असताना मग आपण टाळाटाळ करतो. कळत नसल्यामुळे आपण देखील वळून पाहत नाही. काही वेळ काहीतरी वाटतं, लोक काहीतरी ऐकलं होतं पण ते कळत नाही, आणि ते कळत पण नाही, पण त्याचं नुकसान आपल्याला. अणुत्तर पुण्य क्षेत्र आहे, जमीन आहे, पण आपण ते बीज रोजवत नाही. भगवंताला दान देण्याचं सौभाग्य आहे, पण आपण ते दान देऊन पुण्य करत नाही, नुकसान आपलं नाही. दुसऱ्याचं म्हणून नुकसान आपलं करून घेऊ नका. दक्ष शेतकऱ्यासारखं बनलं पाहिजे. शेतकऱ्याकडे शेती आहे, तर योग्य वेळ बघून आपण बीज पेरलं पाहिजे, दानाचं बीज, नाही का. बीजोपमा देय ब्रह्मण, तुम्ही देण्याची वस्तू जी आहे ती बीजासारखी आहे. खेतोपमो अरहंतो, हे जे पूजाव जरी शेतीसारखं आहे, तर ते काय आहे? अरहंत होता भगवान बुद्ध, भगवंताचे श्रावण, आणि म्हणून आपण दान केलं पाहिजे. ठीक आहे, गेल्यानंतर रोज आता हे केलं पाहिजे. पुष्प धूप दीपाने पूजा करताना भगवंताला जल, तुम्ही पाणी पिण्याच्या अगोदर आठवण आली पाहिजे की भगवंताला, तुम्ही खाण्याच्या अगोदर आठवण आली पाहिजे की भगवंताला. पण विकायला नाही गं, 12 मला 1 वाजता गेलं तेव्हा असं नाही, भगवंताला 12च्या अगोदर द्यायचं, नाही का. श्रद्धा ठेवायची, चेतना ठेवायचं, पुण्य कसं नाही कळत. मग हे महापुण्य अग्रपुण्य आजही मिळत आहे, म्हणजे सौभाग्य गमावणं. ठीक आहे, आता जर विभाग काय काय असतो मी तुम्हाला आमच्या पूर्वजांना तुम्ही ऐकलंच असेल, भगवंताला दान केल्याने फार मिळते. तुम्ही त्याप्रमाणे संघाला तुम्ही दान दिला आहे, नाही का. दान दिल्याचं पुण्य फार मोठं अग्रपुण्य आहे.
दान दिल्याच्या स्वाभाविक शुभ परिणामानुसार परिणाम मिळतात ते आहे ऐश्वर्य मिळते, धन संपत्ती. और बाकी सुख संपदाचा तुम्ही विचारच करू शकत नाही. तुमचं आयुष्य मोठं बनते, तुमचं शारीरिक सौंदर्य अतिशय सुंदर. सगळ्या पृथ्वीवर सगळ्या सुंदर स्त्रियांपैकी तुम्ही सुंदर सुंदर छान वाटेल ना? हो, सगळ्यांना आवडते. तसं बघता येते तुमच्याकडे. हो, खाण्यासाठी, परिधान करण्यासाठी प्रत्येक सुख संपदा विपुल प्रमाणामध्ये राहतात. आवडते नाही का? गरिबी आवडते का? दारिद्र्य कोणालाच आवडत. पुरुष तरी कधी कधी ऍडजस्ट करेल, जे काही म्हणतो चटणी भाकर खाऊन ठेवतो, पण स्त्रियांना बिलकुल आवडत नाही. गरिबी कधी आवडत नसते. ते फक्त ऍडजस्टमेंट करतात वेगळा, पण सगळ्यात अप्रिय वाटत असेल तर ते स्त्रियांना आवडत. आणि स्त्रियाला सौंदर्य जास्त आवडत. पुरुष तरी कसा असतं तर ठीक आहे म्हणतो, काही हरकत नाही, मेकअप केला नाही केला काही हरकत नाही, परंतु स्त्रियांना आवडते. अलंकाराने अलंकृत होणं आवडते. पुरुष घालतात कारण हा त्यांना वाटते तिकडे नाही घालतो तरी काय आहे, पण स्त्रियांना आवडते का? कारण त्यांना वाटते की आपण सुंदर दिसावे. कारण की सौंदर्य विना बिलकुल आवडत नाही. आपल्याकडे सौंदर्य नसेल तर ते खिन्नता राहते. जेव्हा आपण बाकी काम करताना नाही, पण आरशासमोर गेलो की वाटलं थोडस वाटते की हे असं असतं तर सौंदर्य आवडते. ठीक आहे, मग ते जर प्रिय मना सुख पाहिजे असेल तर कशाला मिळते? पुण्य कर्माने, दानाने पुण्य कर्माने मिळते. पण हेच नाही, याच्या व्यतिरिक्त पण खूप अशा गोष्टी आहेत आणि म्हणून ते आपण पुण्य केलं पाहिजे. ठीक आहे, आता हे झालं तर पहिले सांगितलं पाप कर्म करू नये, त्याचं तुम्हाला सांगितलं होतं काय नाही. पुण्य कर्म करावे ते कशी करता येते ते पण सांगितलं आणि पुण्यकर्माची महिमा सांगितले की पुण्यकर्म कशाचं कारण आहे? सुखाचं कारण. तुम्हाला जे जे सुख प्रियपणा पाहिजे ते सगळं सुख मिळते पुण्यकर्माने. म्हणून उद्धवांना सुखो पुण्यस्य उच्चयो, सगळ्या सुखाचं कारण हे पुण्यकर्म आहे. तर हे पालीमध्ये व आणि वजनाचा व आहे आणि उसाचा उ आहे. वजनाचा व म्हटलं तर त्याला म्हणतात असं म्हणतात, उच्चते. आणि उसाचा उ म्हटलं तर ते कारणाविषयी म्हटलं. म्हणजे सगळ्या सुखाचं कारण हे काय आहे? पुण्य कर्म आहे. समजलं माझं? म्हणून त्यांच्या सगळ्या पापापासून दूर राहणे पुण्य कर्म करणे. आता हे होते दोन पक्ष. आता तिसरा पक्ष तुम्हाला सांगतो. भगवान बुद्धांचा धर्म कशासाठी आहे? निर्वाणासाठी आहे. भगवंताचा धर्म निर्वाणासाठी आहे. आणि केवळ आणि केवळ या संसारामध्ये भगवान बुद्धच असे असतात की जे निर्वाणाचा मार्ग सांगू शकतात. ते सगळ्या देवता लोकांना, मनुष्य लोकांना, सगळ्या या संसारामध्ये असा कोणताच श्रवण नाहीये, ब्राह्मण नाहीये, देवता नाहीये, मार नाहीये, ब्रह्मा नाहीये जो निर्वाणाची देशना सांगू शकेल. फक्त भगवान बुद्ध आहे. आणि म्हणूनच भगवान बुद्धाने सांगितलेला धर्म हा एकांत कल्याणकारी आहे. म्हणून त्या धर्माचा स्वभाव म्हणतात आदि कल्याणकारी, मध्य कल्याणकारी, परमस्वामी कल्याणकारी. भगवंताचा धर्म सुरुवातीला सुद्धा कल्याण करणारा आहे, मध्य भागाने शेवटी सुद्धा कल्याण करणारा. साधन व्यंजन निर्वाणिक अर्थ साध्य करून देणारा भगवंताचा धर्म आहे. आणि परिपूर्णरित्या व्यवस्थितरित्या स्पष्टीकरण करून सांगितलेला भगवंताचा धर्म असतो. त्याला म्हणतात सव्यंजन. भगवान बुद्ध आले आणि आदर तुला सांगितलं होते कसं नाही. भगवान बुद्ध जे वचन बोलतात ते एकदम सार्थकी वचन, तो धम्मच असतो आणि म्हणून तो परिपूर्ण साक्षात भगवंता असाच असतो. आणि म्हणूनच तो धर्म कसा आहे? सव्यंजन, सार्थक सव्यंजन. आणि सोबत असतो केवळ परिपूर्ण परिशुद्ध, एकांततः परिपूर्ण आणि परिशुद्ध असतो.
जो निर्वाणाकडे ब्रह्म. म्हणूनच त्या मार्गाला म्हणतात ब्रह्मचर्य. माणूस तो मार्ग कसा आहे त्याला ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय? निर्वाणाचा मार्ग. ब्रह्मचर्य म्हणजे काय? निर्वाणाचा मार्ग. तसं भौतिक याच्यामध्ये काम भोगापासून दूर राहणे म्हणजे मैथुन सेवन करण्यापासून दूर राहणे, अब्रह्मचारी बनण्यापासून दूर राहून ब्रह्मचारी बनणे ते वेगळं आहे. परंतु निर्वाणाचा जो मार्ग आहे आर्यस्थानिक मार्ग त्याला म्हणतात ब्रह्मचर्य. ओके. आणि ते ब्रह्मचर्य प्रकाश प्रकाश म्हणजे प्रकट करतात किंवा लोकांना सांगतात ते फक्त भगवान होते. मग असा भगवंताचा निर्वाणिक धर्म आहे. तो निर्वाणिक धर्म जर लोकांना जर भेटलाच नाही तर लोकांना निर्वाण भेटता नाही. त्याला ऐकावं लागते आणि ऐकण्यासाठी पुण्य लागते. ऐकण्यासाठी पुण्य लागते की नाही? पुण्य नसेल तर बघा तुमच्या घरात एवढे लोक आहेत. किती लोक आहेत? मोजके लोक आहेत. पर्याय एवढ्या शहरामध्ये एवढे लोक आहेत. किती लोकांना धर्म श्रवण करता येते? मुश्किल. ते लोक फार दुर्भाग्य आहेत जे असं म्हणतात की भगवान बुद्ध तर आमचे आहेत पण त्यांची शिक्षा मात्र आपली नाही. त्यांच्या शिक्षेवर विश्वास ठेवू नका. काही काही मूर्ख लोक असे म्हणतात की जसे राक्षस लोक आहेत पूर्वीच्या असे काही होतात त्यांच्या धर्माचे ग्रंथात लिहिलेलं बरं एक पण मिनिटो तर त्यांच्या ग्रंथामध्ये काय लिहिलं आहे ते म्हणजे जसं राक्षस लोकांना यज्ञ आवडत नाही ते यज्ञाला नष्ट करतात तशा प्रकारे गौतम बुद्धाने यज्ञाला विरोध केला. यज्ञ आवडत नाही, हे नाही ते नाही असं नाही कसं नाही म्हणजे राक्षस असं काम केलं असं त्यांचं म्हणणं. आणि म्हणून त्याच्यानुसार कोणी बुद्धांच्या शिक्षेनुसार कोणी आचरण केलं तर तो दुर्गती नरकात जातो असं त्यांचं म्हणणं आहे. ओके. त्यांच्यासारखे दुर्बुद्धी प्राणी संसारात दुसरा कोणी नाही. आणि मी त्यांचे नाव घ्यायची गरज नाही. जे ऐकते त्यांना बरोबर लागेल. ठीक आहे. मग हे असे सगळ्यात दुर्बुद्धी प्राणी लोक राहतात. भगवंताची वाणी एक मात्र अशी असते जी सगळ्या देवता आणि मनुष्याला निर्वाणापर्यंत घेऊन जाते. आणि ती वाणी ऐकण्यासाठी पुण्य लागते. आता मी तुम्हाला त्याच्यातले काही प्रकार सांगतो. पुण्याने तुमच्याकडे प्रज्ञा राहते. तुमच्याकडची प्रज्ञा जर अशी असेल कशी प्रज्ञा? उलट्या पात्रासारखी प्रज्ञा. ओके. उलट पात्र म्हणजे एखादं समजा काम लोटा नाही का कलशी आहे ती उलट केलं समजा नाही का उलट पात्र उलट्या पात्राची प्रज्ञा. मग तुम्हाला काय होते आणि ना गणपती प्रवचन नाही का तुम्ही छान रोज नेहमी गणपतीला बोलत जा नाही का चला येतो आम्ही येतात गणपती समोर बसतात करतो नाही का पण शरीराने समोर राहते आणि सगळं डोकं तिकडे बुद्धी दुसरीकडे राहते. सगळं मग सगळ्या दुनियेकडे घेऊन येते नाही का. घरामध्ये किचन मध्ये जाते, भांड्यामध्ये जाते, मुलाबाळात जाते, टीव्ही जाते नाही का कशाही तरी माणूस जाते नाही का. मग असं असताना पंतजी अशा प्रकारे कल्याणकारी निर्वाणाकडे घेऊन धर्म सांगताना ना त्यांना सुरुवातीला काय सांगितलं समजते ना मध्यभागी काय सांगितलेलं समजते आणि ना शेवटी काय सांगितलेलं समजते. आता बसल्यानंतर ऐकता ऐकता येते ना सुरुवातीचे समजत आहे ना मध्ये समजत आहे ना शेवटी समजत आहे नाही काय. मग इथून उठून गेल्यानंतर आणि इथून घरी जाताना मग तर बघायचं कामच नाही. मग ते ना सुरुवात काय सांगितली समजत नाही, मध्ये काय सांगितलं समजत नाही आणि शेवटी काय सांगितलं ते समजत नाही. मी याला काय म्हणतो नाही काय जसं उलट्या पात्रावर कोणी पाणी टाकलं नाही का. उलट्या घागरीमध्ये पाणी कोणीच टाकते का? नाही. सगळं पाणी खाली सांडून नसतो होते तसं नाही का तिच्या डोक्यात काही घुसतच नाही. मग अशा प्रज्ञेचे लोक पण राहतात नाही का. अशा प्रज्ञेला काय म्हणतात माहिती पालीमध्ये म्हणतात आवृच्छ कन्या म्हणजे
उलट्या घागरीच्या प्रज्ञा असलेले माणसं. म्हणजे पुण्य आहे, पण ते जर असं उद्योगात नाही आलं, प्रज्ञा असेल तर धर्माचा लाभ नाही. निर्वाणाचा मार्ग समोर आहे, पण आपली घागर करून पात्र उलट करून टाकतात, नाही काय? मध्ये काही सुरू केलं नाही, एक थेंब पण जात नाही, तर ते काय नाही. दुसरा माणूस असतो, त्याची प्रज्ञा राहते बघ. ती प्रज्ञा असते, त्याला पालीमध्ये म्हणतात उच्चांग प्रज्ञा. काय म्हणतात? उच्चांग प्रज्ञा. उच्च म्हणजे काय? आपली सध्या हे पालखी वापरते काय म्हणतात त्याला? नाही, त्याला काय उद्धरी सारखं. आपण इथे समजा इथे कपाटा ठेवला आणि इथे पण काही सामान ठेवलं, त्याला काय म्हणतात? हा, जसे त्याला आपले त्याला बोधी किंवा आचार्य म्हणतात, नाही काय? तर इथे समजा, हा आता बघा तसे उपमा आहे, त्याचा प्रज्ञेचा माणूस असतो. तर त्या लोकांना असंच आहे, तो नेहमी जिथे विहार असेल तिथे येताना तिथे म्हणतात प्रवचन ते करायचं. सगळे लोक जातात, भक्ती समोर बसतात आणि भक्ती समोर बसल्यानंतर बिलकुल शांत बसतात आणि भक्तीची जे जे सांगतात बरोबर समजत आहे. भक्तीजीने सुरुवातीला काय सांगितलं समजत आहे, मध्यभागी काय सांगितलं तेही समजत आहे, शेवटी काय सांगितलं तेही समजत आहे, आणि समजून त्याने विचार करावा समजत आहे. पण काय होते माहिती, भक्तीचं प्रवचन झालं आणि जे लोकांचे उठून उभं राहिलं की सगळं दिमाग खायचं काय सांगितलं. किंवा इथून मग कधी कधी आपण थोडं थोडं लक्षात राहते, घरापर्यंत एक एक पाऊल गेलं, घराची चौकट ओलांडली हे सगळं प्लॅन. ओके, काय सांगितलं खाली खालीच नाही काय, एवढं सुद्धा लक्षात राहत. भगवान बुद्ध असल्यानंतर उच्चांग म्हणजे काय असते, एखाद्याच्या मांडीवर नाही का, म्हणजे असे काही कपडा ठेवून तिथे तिळ ठेवले किंवा एखाद्या लड्डू ठेवला किंवा आपण काही फळं ठेवले आणि आपली स्मृती नाहीये की माझ्या इथे आहे, आपण बोलतात हा ठीक आहे नाही का, सगळं काय खाली सांगून जाते. तसंच तो माणूस काय करतो, ऐकताना बसलेला आसनावर बसलेले असताना त्याला कळते की अरे हा प्रत्येक हे सांगेल, मध्यभागी हे सांगेल, शेवटी हे सांगेल. तर मुक्ताक्षरी सगळं काही ब्लॅक सगळं सांगून देतात, दिमाग सगळ्या खाली करून ठेवतात. आणि अशा प्रज्ञेचा माणूस सुद्धा धर्माचा अवरोध करत नाही. मग भगवंताचा असा निर्वाणकामी धर्म आहे. तो धर्म कोणाला समजतो माहित आहे, ज्यांच्याकडे पुतू प्रज्ञा म्हणजे फार अशी मोठी विशाल प्रज्ञा असते. म्हणजे त्याला काय म्हणतात हिंदीमध्ये थोडक्यामध्ये मोठी प्रज्ञा, महाप्रज्ञा. ओके, महाप्रज्ञा ज्यांच्याकडे असतात, स्वभाव असतो, त्यांना सुद्धा सांगितलं जाते जरा विहारामध्ये बंदिले आहे प्रवचन देणार आहे नाही का, काहीतरी त्यांचं नाव बोलायचं, ठीक आहे येतात प्रवचनाला बसतात. बसल्यानंतर अतिशय सजगतेने बसतात. एक एक शब्द जो सांगितला जातो तो काळजीने ऐकतात. असं ऐकताना त्याचं सुरुवातीत सुद्धा समजून घेतात, त्याचं मध्य सुद्धा समजून घेतात आणि शेवटी सुद्धा समजून घेतात, शेवट सुद्धा. अशा प्रकारे तीनही आकाराने बरोबर त्याचा अर्थ समजतात, त्याच्यानुसार मनस्थिकार करतात. सोबतच उठताना सुद्धा बिलकुल सजगतेने उठतात, स्मृती नष्ट करत नाही. उठल्यानंतर सुद्धा मग ते त्याचा मानसिकार करण्याची क्षमता ठेवतात. म्हणजे भक्तीने कशा प्रकारे धर्म सांगितला तो सुद्धा लक्षात ठेवतात, मध्यभागी आणि शेवटी सुद्धा. आणि त्या सांगितलेल्या धर्माचा अर्थ समजून त्याच्यानुसार तेव्हा ते मनस्थिकार करतात, योनिसो मनस्थिकार करतात, म्हणजे चित्ताला भावित करतात. हीच विपස්සना असते. भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अर्थानुसार जेव्हा आपण मनस्थिकार करतो त्याच मनस्थिकाराला योनिसो मनस्थिकार म्हणतात, त्यालाच विपස්සना भावना म्हणतात. मग अशी भावना जेव्हा तो व्यक्ती वाढवतो आणि भावना करण्याची क्षमता असल्यानंतर जी प्रज्ञा उत्पन्न होते
प्रज्ञा उपलब्ध, त्या प्रज्ञेला म्हणतात भावनामय प्रज्ञा. आणि ही प्रज्ञा तुमच्या चित्ताला विशुद्ध बनवते, तुमच्या सगळ्या क्रियेला विशुद्ध बनवते, तुमच्या वाणीचे कर्माला, तुमच्या शरीराच्या कर्माला, तुमच्या मनाच्या कर्माला निर्मळ बनवते प्रज्ञा. आणि म्हणून असा सुविशुद्ध बनवणारा भगवंताचा धम्म ऐकून असा आत्मसात केला पाहिजे. आणि म्हणून बुद्ध काय म्हणतात, धम्मानुधम्म पठेल. जो व्यक्ती भगवान बुद्धाने सांगितलेल्या धर्मानुसार प्रतिपादन करून भावना करतो, तोच व्यक्ती या संसारामध्ये मिळणाऱ्या वारंवार वारंवार मिळणारं दुःख आहे, त्या दुःखाला तो दुःखाचा अंत करतो. दुःख संत करो होते, सगळ्या दुःखाचा अंत करणारा बनतो. कोण व्यक्ती? जो व्यक्ती धम्मानुधम्म पठेल, म्हणजे भगवान बुद्धाने सांगितलेल्या धर्मानुसार प्रतिपादन करतो. धर्मानुसार कोण प्रतिपादन करतो? जो व्यक्ती योनिसो मनसिकार करतो. कोण व्यक्ती मनसिकार करू शकतो? जो व्यक्ती धर्मांचे अर्थ समजून घेतो. धर्माचे अर्थ कोणाला समजतात? जो व्यक्ती अतिशय प्रामाणिकपणे सजगतेने बुद्धी ते ठेवून स्मृती जागृत ठेवून धम्म श्रवण करतो. आणि धम्मश्रवण कोण करू शकतो? कोण करू शकतो? माताजी सांगा, धम्मश्रवण कोण करू शकतात? धम्मश्रवण व्यक्ती कोण करतात? पटकन नाही सांगा पटकन. धम्मश्रवण कोणाला करण्यास मिळते? स्वतः नाही. धम्मश्रवण कोणाला करण्यासाठी मिळते? धम्मश्रवण कोण करू शकतो किंवा कधी करू शकतो? सांग. नाही सांगते म्हणजे आमचे प्रवचन बिलकुल ऐकत नाही. जर तुम्ही भगवान बुद्धांच्या श्रावकांकडे, भिक्षू लोकांकडे जा, त्यांच्या संगतीमध्ये जा, तेव्हाच भगवान बुद्धाने सांगितलेला धर्म तुम्ही ऐकू शकता. या शेजारच्या माणसाकडे जाऊन बघा, भेटते का तिथे? तिकडे एक दोन महाराज आहे गाडीवाला, त्याच्याकडे जाऊन बघा, भेटते का धर्म? नाही भेटत. धम्म जर तुम्हाला ऐकायचं असेल तर भिक्षू लोकांकडे जावं लागतं. भिक्षू म्हणजे कोण? भगवान बुद्धांच्या श्रावक संघ. नाही तर कोणीकडे असेल तर तिकडे नाही बरं. आणि धम्म कसा असतो? आदि कल्याणकारी, पंच कल्याणकारी, पर्यवसान कल्याणकारी, साध्यम सव्यंजन केवलं परिपूर्ण परिशुद्धम ब्रह्मचर्यम. हा धम्म जिथे हा ऐकायला भेटतो त्याला म्हणतात धम्मश्रवण. मग हे कुठे मिळते तुम्हाला? हो, भिक्षू संघाकडे. म्हणून तुम्हाला धनतेच्या भेटायला आवडते का? आवडते काय? हो, आले तर छान आहे, पण ते उलट्या पात्रासारखे बसले नाही पाहिजे. आणि ते हो गोधळीत घेतल्यासारखे तसे पण नाही. महाप्रज्ञावान बनून प्रवचन ऐकलं पाहिजे. ते प्रवचन ऐकताना बिलकुल शांत, पूर्ण ध्यान लक्ष देऊन ऐकायला पाहिजे. त्याचा आधी मध्य अंत कट समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याचे अर्थ समजून त्याच्यानुसार तुम्ही योनिसो मनस या आसनावर उठल्यानंतर जेव्हा तुम्ही ध्यान आसनावर बसता किंवा संक्रमण करता, तेव्हा तुम्ही त्या धर्मानुसार जर तुम्ही मनसिकार करू लागला, तो मनसिकार योनिसो मनसिकार आहे. तो मनसिकार म्हणजे विपස්සना. त्यालाच म्हणतात समर्षण ज्ञान. काय म्हणतात? समर्षण ज्ञान. आणि हे ज्ञान विद्या, हे ज्ञान विद्या आहे, ही प्रज्ञा जिथे आहे तिथे धर्माचा अवबोध आहे. त्यालाच म्हणतात धर्मानुधम्म पठेल. आणि तो व्यक्ती काय करू शकतो? आपल्या सगळ्या दुःखाचा अंत करू शकतो. म्हणजे 100% तो निर्वाणाच्या मार्गावर अंग बनतो किंवा निर्वाण बनतो. म्हणजे तो श्रोतात्म नक्की बनतो. मग असं आहे हे प्रवचन. आणि म्हणून तुम्ही ऐकलं पाहिजे. मग ते 4 आर्य सत्य असेल, आर्य अष्टांगिक मार्ग आहे नाही का, सतीपट्ठाण आहे,
पण त्याची समुत्पादन आहे हा तू आहे सत्य आहे सगळं गोष्टी ऐके पण आणि असे ऐकू धर्मानो धर्म पटिपदानुसार जीवन जगणारे धर्माची गती करून बनवू वाटत आहे. ठीक आहे. पण हा उद्देश लक्षात ठेवा, महाप्रज्ञावान बना. यामध्ये मी तुम्हाला आता 3 चरण सांगितले. कोणते? पहिलं सांगितलं सगळ्या पापापासून दूर राहणे. त्याच्यानंतर सांगितलं पुण्य कर्म करणे आणि तुमच्या सगळ्या क्रियेला काया वाचा मनाच्या सगळ्या कर्माला विशुद्ध बनवायचं असेल, तुमच्या मनाला समूळतः निर्मळ बनवायचं असेल तर तो निर्मळ बनवणारा जो भगवंताचा धर्म आहे तो धर्म तुम्ही विपස්සनाद्वारे प्रभावित केला पाहिजे. ते करण्याचा रस्ता सांगितला. आणि जर तुम्ही म्हटले की मला काही प्रवचन ऐकायचं नाही का, मला आता मला श्वास कळतो, माझी मला वेदना कळते, मला काही प्रवचनाची गरज आहे, हे काही असे मोठे लोक असे बोलतात नाही का. काय म्हणतात, एक माणूस असा पण म्हणत, एकदा माणसाला सांगितलं की मला इथून तिथे जायचं आहे, पूर्ण सांगण्यासाठी प्रवचनाची काय गरज आहे नाही का. म्हणजे असे अडाणी लोक राहतात नाही का. आता आम्हाला एकदा सांगितलंय ना की वेदना आहे, त्याला आम्हाला पाहायचं आणि ते बोलतात समजलं, तेच करत बसायचं. आता कशाला प्रयोजन पाहिजे. मग असे अडाणी लोक राहतात. ते लोक काय करतात, कुठंच जातात, एका जागेवर दंडासारखे बसतात नाही का. त्यांना फक्त समाधान राहते की मी कुठेतरी जाणार नाही का. पण ते दगडासाठी एक इंच सुद्धा समोर करत नाही. कारण की प्रवचन फार इम्पॉर्टंट असते, धम्म श्रवण करणे फार इम्पॉर्टंट असते. त्यानंच व्यक्ती क्रमाक्रमाने सवय पण तो कसा जातो ते तुम्हाला आता कल्पकट सांगेल. ठीक आहे. मग ह्या भगवंती सांगितलेल्या उद्देशामध्ये संपूर्ण बुद्धांचा उद्देश आहे नाही का. सब पापस करणं कुशलस्य उपसंपदा सचित बलियोगपणा एकम उत्तरामसं. आता समजलं काय. प्रवचन सुंदर आहे बिलकुल. आता त्याला त्या पद्धतीने आत्मसात करा आणि धम्माचे महान प्रतिफळ मिळाले आहे. आज तुम्ही आधी केलेले जेवढेही पुण्य आहे, बुद्ध प्रस्थान, संघ प्रस्थान, धर्म श्रवणाचं पुण्य आणि मी या सगळ्या दानाला धर्म दानाचं पुण्य आम्ही अर्जित केले, हे सगळं पुण्य तुम्हा सगळ्यांना अनुभवत आहे. तुम्हा सगळ्यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या परलोकी गेलेल्या ज्ञान लोकांना अनुभवत आहे. संसारातील सगळ्या दृश्य अदृश्य जीवसत्वांना देवतांना अनुभवत आहे. या पुण्याच्या अनुमोदनाने तुम्हा सगळ्यांना सगळ्या प्रकारचे सुशांती आयुष्य आरोग्य तुम्हा सगळ्यांचे इच्छित संकल्प पूर्णत्वास